मुंबईत सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसाचाच परिणाम हा मध्य रेल्वेवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईची लोकल सेवा काहीशी विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता आपण दादर स्थानकावरती आहोत। मध्य रेल्वे जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिराने धावते, तर पश्चिम रेल्वे ही 5 ते 10 मिनिटांना उशिरा धावते। त्याचबरोबर हार्बर लाईनवरती अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते। काल मध्य रेल्वेच्या सायन आणि माटुंगा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान इमारतीचं काही साहित्य पडल्यामुळे मध्य रेल्वे जी आहे ही उशिरा धावताना आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र आज सुद्धा तांत्रिक अडचणींमुळे मध्य रेल्वे जी आहे ही उशिराने धावते। त्यामुळे मुंबईकर जे लोकलनं प्रवास करणार आहेत यांच्या समस्या ज्या आहेत ह्या सुटत नाहीत। रोजचाच उशीर जो आहे हा रेल्वेला होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कुठचाही तोडगा किंवा ज्या पद्धतीची वाहतूक रेल्वेची होते त्यामुळे मुंबईकरांना जे आहे हे दर दिवशी मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर आज सुद्धा मध्य रेल्वेची अवस्था जर आपण पाहायला गेलं तर 15 ते 20 मिनिटं मध्य रेल्वे जी आहे ही उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकरांना नेहमीप्रमाणेच ज्या पद्धतीनं मुंबईत पाऊस पडतो या पावसामुळे मध्य रेल्वे वाहतूक जी आहे ही काहीशी विस्कळीत होतेच। मात्र पाऊस नसताना सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे मध्य रेल्वे जी आहे ही उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विशाल पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।